9 मार्च 2006 महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पक्ष जन्माला आला। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेतृत्व राज ठाकरे। शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता, तरुणांची ऊर्जा आणि नव राजकारण याच्या जोरावर एक वेगळी वाट निवडली। त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण करेल। पण आज 20 वर्षांनंतर एक मोठा प्रश्न उभा आहे। राज ठाकरेंची विशीतली मनसे आज नेमकी कुठे पोहोचली आहे? आणि 20 वर्षांनंतर या पक्षाला भविष्य आहे का? आणि 20 वर्षांनंतरच पुन्हा नव्याने सदस्य नोंदणी करण्याची वेळ या पक्षावर का आली आहे? नमस्कार, मी विहंग ठाकूर। 9 मार्च 2006चा तो दिवस। मुंबईतील YB सेंटरमध्ये एकच गर्दी होती। एक युवा नेता राज ठाकरे आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना करतायत। शिवसेनेच्या हिंदुत्वाऐवजी सेक्युलर पक्ष स्थापन करण्याची घोषणा करतात। मनसेच्या चौरंगी झेंड्यात निळा, हिरवा, पांढरा आणि भगवा रंग होता। यात भगवा इवलासा दिसत होता। पण महत्त्वाचं काय आहे तर शिवसेनेचा एकही आमदार न फोडता आपल्या मोजक्या समर्थकांच्या बळावर पक्ष स्थापन करण्याची धम्मक तेव्हा राज ठाकरे यांनी दाखवली होती। मीडिया आणि राज ठाकरेंच्या समर्थकांनी YB सेंटरचा तो हॉल खचाखच भरला होता। राज यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं। बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते, तर राज ठाकरे मनसे अध्यक्ष। दोन्ही पक्षांचं वेगळेपण ठसठशीत दिसत होतं, विचारांतूनही आणि संघटनेतूनही। पण राज ठाकरे यांना ही वेगळी वाट का धरावी लागली यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। 2003 मध्ये झालेले शिवसेनेचे महाबळेश्वर अधिवेशन हे शिवसेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीला कलाटणी देणारं ठरलं। याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली। उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी असतील हा तो संकेत होता। त्यानंतर शिवसेनेची सूत्र हळूहळू उद्धव ठाकरे यांच्याकडे येत गेली। महाबळेश्वर अधिवेशनानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये फारसे स्थान मिळेनासे झाले। त्यातच 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे समर्थक असलेल्या अनेकांची तिकिटे कापली गेल्याची चर्चा झाली। त्यामुळे राज यांची पक्षात मोठ्या प्रमाणात घुसमट होऊ लागली। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी एक व्यापक महाराष्ट्र दौरा सुरू केला। त्यानंतर मला स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यानंतर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मनसेसोबत येऊ लागला। खास करून 2008 मध्ये आणि 2009 या 2 वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा वर्चस्व राहिला। 2008ला रेल्वेमध्ये मराठी पोरांना संधी मिळत नाही म्हणून बिहारी परीक्षार्थींना मारहाण करणं असू दे की परप्रांतीयांच्या विरोधातलं आंदोलन असू दे, हिंदी भाषेच्या सक्तीला केलेला विरोध, उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांच्या लोंढ्यांना केलेला विरोध, या प्रत्येक आंदोलनात लाखो मनसैनिक राज ठाकरेंच्या मागे उभे राहत होते। त्यातही सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन म्हणजे मराठी पाट्यांचं आंदोलन। महाराष्ट्रातल्या दुकानांवर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत असा कायदा असताना कायद्याची अंमलबजावणी का होत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी एका नव्या मुद्द्याला हात घातला होता। थोडक्यात काय तर मराठी माणसाचा रोजगार, मराठी भाषा आणि स्थानिकांचा हक्क हे मुद्दे घेऊन मनसेने आक्रमक आंदोलनं केली। त्याचा परिणाम 2009च्या विधानसभा निवडणुकीत दिसला। मनसेचे 13 आमदार निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी ताकद म्हणून उदय झाला। 2009 नंतर मनसेकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण हळूहळू पक्षाचा प्रभाव कमी होत गेला। 2014च्या निवडणुकीत मनसेला फक्त एकच आमदार निवडून आणता आला आणि 2019 मध्ये सुद्धा ही स्थिती कायम राहिली। राजकीय विश्लेषक म्हणतात मनसेची ताकद आंदोलनात दिसली, पण ती मतदानात रूपांतरित झाली नाही। एकेकाळी राज्यभर असलेला उत्साहानंतर शाखांपुरताच मर्यादित राहिला आणि म्हणूनच प्रश्न पडतो, राज ठाकरेंची मनसे आज शाखांपुरताच उरली आहे का? मनसेच्या प्रवासातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा म्हणजे पक्षाची बदलती भूमिका। स्थापनेच्या वेळी मनसे स्वतःला एक सेक्युलर आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मांडत होती, पण पुढच्या काही वर्षात राज ठाकरे यांच्या भूमिकांमध्ये बदल दिसू लागले।
2019 नंतर मनसेने उघडपणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडायला सुरुवात केली. मनसेचा झेंडा देखील नंतर भगव्या रंगात बदलला. यामुळे अनेकांनी प्रश्न विचारला, पक्षाचा मूळ विचार कोणता? मराठी अस्मिता की हिंदुत्व? काही टीकाकार म्हणतात मनसे एका विचारांवर ठाम राहिलेला नाही. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांमुळे पक्षाची दिशा अस्पष्ट झाली. त्यातच शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदेनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे ठाकरे ब्रँड धोक्यात आला आणि मग 2006 साली दुरावलेले दोन चुलत भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे BMCच्या निमित्तानं एकत्र आले. BMCची निवडणूक एकत्र लढलेही, पण मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. 6 नगरसेवक मनसेचे निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या. म्हणजेच ज्या उद्धव यांच्या विरोधात जाऊन राज ठाकरेंनी राजकारण केलं, त्या उद्धव यांच्या सोबत जाऊनही त्यांना यश मिळालं नाही. काही विश्लेषक म्हणतात मनसेची प्रतिमा आंदोलन करणाऱ्या पक्षाची राहिली, पण शासनात पर्याय देणारा पक्ष अशी ओळख निर्माण झाली नाही. 20 वर्षांच्या प्रवासानंतर आता मनसेने नव्या सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात केली आहे. पक्ष पुन्हा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. नव्या पिढीला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण प्रश्न तोच, ही सदस्य नोंदणी मनसेला पुन्हा उभारी देईल का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्पर्धा खूप वाढली आहे. मोठे राष्ट्रीय पक्ष, मजबूत प्रादेशिक पक्ष, या सगळ्यांच्या मध्ये मनसेला आपली वेगळी ओळख निर्माण करावी लागेल. 20 वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षांनी स्थापन झालेली मनसे आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. पक्षाचा भूतकाळ आंदोलनांनी भरलेला आहे, पण पक्षाचं भविष्य संघटना, स्पष्ट विचारधारा आणि नव्या पिढीच्या विश्वासावर ठरणार आहे. आता खरा प्रश्न हा आहे, राज ठाकरेंची विशीतली मनसे पुन्हा उभारी घेणार का? की ती फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अपूर्ण प्रयोग ठरणार? याचं उत्तर पुढील काळात मिळेलच. तर तुम्हाला काय वाटतं? नवी सदस्य नोंदणी मनसेला उभारी देईल का? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.